या खेळाच्या माध्यमातून तो ठरलाय. या मॅचचा शिल्पकार ज्याला दिलं जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. चलूया इथून आपण नव्या मॅचच्या दिशेनं मान्यवरांचा अतिथींचा या ठिकाणी शुभ सन्मान एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या मॅचच्या पहिल्या डावाचं विवरण करणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा बाई चषक 2026. हे चलूया मॅचच्या दिशेनं. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवान ईशान खांद्यावर लिलाय पेललं ते राजा शंभू छत्रपती. महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे, जी स्पर्धा लक्षवेधी ठरली आहे, अशा भाई चषकाच्या या चौथ्या रात्रीमध्ये या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये तुमचं करतोय मी स्वागत. पुढचा बॉल फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू चाललाय फ्लॅट 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 सिक्सर. एक दमदार फटका बघायला मिळालाय. गतीला मात्र फक्त वापरलाय, टायमिंग केलं 6 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस पहा डोक्याचा वापर, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये आलाय खेळाडू. षटकारानंतर गोलंदाजाचा असणार हे कमबॅक आपण पाहिलं. पहिल्या बॉलवर सिंगल आली, तदनंतर दुहेरी धाव आपल्याला बघायला मिळाली. तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि चौथा बॉल गोलंदाजानं केलाय. इथे मात्र छोटासा कमबॅक. टोटल धावा आपण या ठिकाणी पाहतोय 9 धावा. 38 सर्कलचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. नेक्स्ट बॉल. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. इथे काय घडलंय, टायमिंग चुकलं होतं, पण इथे एक धाव मात्र मिळतेय. बॅटचा एज या ठिकाणी नक्कीच झाला, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. एका धावेनी दुहेरी आकडा आपण स्कोअर बोर्डवर पाहतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण विश्वामध्ये, जगभरामध्ये स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून घर बसल्या देखील पाहतोय. काय संयोजन आहे, काय नियोजन आहे, अगदी दमदार स्पर्धा. प्रगती ही माणसाची ओळख आहे, प्रगती ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपडेट होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण पहिल्या पर्वामध्ये गेलो, तिथून झालेला हा भाई चषकाचा प्रभाव चौथ्या पर्वामध्ये आल्यानंतर अगदी नयनरम्य दृश्य तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच बॉल आहे, इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. पण काय घडलंय, ओ हो हो, इथे मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये चेंडू चाललाय सीमारेषा ओलांडत. अजूनही इथे आलाय हा दमदार षटकार. मोरया 11 सावरकर संघासाठी सिया जयप्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. सावरकर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मी विनंती करेन, एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय नितीनजी मडवी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. एक विशेष सन्मान नितीनजी मडवी साहेब यांचा आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब, त्याच वेळेला भाईंना विनंती असेल एक विशेष सन्मान, विशेष व्यक्तिमत्वाचा स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे.
आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. नितीन मडवी साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान पुढील सन्मान या आपण स्पर्धेच्या माध्यमातून JNPDचे विश्वस्त आदरणीय रवीजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. थोड्या वेळानंतर आपण या सन्मानाकडे वळूया. त्याआधी पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूया आणि मी विनंती करेन प्रतिस्पोर्ट चिंचपाडा आणि RR एंटरप्राइजेस बुलाना दावरे आपण दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या व्यासपीठाच्या जवळ. एका बाजूला RR एंटरप्राइजेस बुलाना दावरे आणि प्रतिस्पोर्ट चिंचपाडा. या मॅचच्या दिशेने आपण कटाक्ष टाकूया. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. 16 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळाल्या. 30 या सर्कलमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजीची सुरुवात व्हायला हवी होती ना, ती सुरुवात दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते भूमिका स्पोर्ट्स चिरली संघाची. परंतु ही घोडदौड थांबवेल का? साबरखारचा नवीन गोलंदाज झालाय बाळू. वरपीच आहे, स्लाइस केले बॉल डीप पॉइंट थर्ड मॅट मधून चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आला. या षटकातील पहिल्या बॉलवर दमदार चौकार. त्यानंतर फक्त फलंदाजांना गोलंदाजीच्या गतीचा वापर केलाय, कुठेही ताकदीचा वापर केलेला नाहीये. गॅप सिलेक्शन बघायला मिळालं. यावेळेस स्विच केलाय, फ्लंबल झाला त्या ठिकाणी. मिस क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आलाय दुसऱ्या बॉलवर सलग दुसरा चौकार. खेळाडू सार्थक नावाचं वादळ सध्या मैदानामध्ये घोंगावतोय. 6 बॉल मध्ये एक मॅरेथॉन इनिंग, 17 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. जबरदस्त बॅटिंग त्याला साथ देते. एका बाजूला आपण करंटला पाहतोय. इथून पहा शॉट ऑफ लेंथ आहे, लॉंग लेगच्या वरून चाललाय हा बॉल. सीमा रेषा ओलांडत आणखी एक फॅन्टास्टिक स्ट्रोक षटकार. खरं आहे सुधीर घरज साहेब, एक नंबर का असू नयेत, आयुष्यामध्ये संपत्ती ही मिळवली आहे, पण संपत्ती समेत आपल्या कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातली दमदार माणसं देखील बाईने आपल्या आयुष्यामध्ये वेचलीत, जमवलीत, एकत्र केलीत आणि त्यांच्या सहवासामध्ये असणारी असंख्य माणसं आज आपण या व्यासपीठावर पाहतोय. धावसंख्या पहा, आतापर्यंत 9 बॉल झाले, 30 धावा लागल्या. धावफलकावर पुढचा बॉल स्विच केलाय. ओ हो हो, आक्रमक आहे सार्थक. इथे आपली सार्थकी लागणारी खेळी, जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय. आलाय आणखी एक चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. सार्थकनं पूर्णपणे हल्ला बोल केलाय, डॉमिनेट केलं. पहिल्या 10 चेंडूमध्ये सावरकर संघाच्या गोलंदाजाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलंय. पुढचा बॉल इथे पहा, डोक्याचा वापर केलाय. जिथे गोलंदाज हवी होतो ना, तिथे सार्थक मात्र सेन्सिबल दिसतो आणि यावेळी मात्र डोक्याचा वापर केलाय. यशाचं गमक तेच आहे, जी माणसं पायानं चालतात ना, ती फक्त अंतर कापतात. जी माणसं डोक्यानं चालतात ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. कधी कधी काही पावलं मागे येणं फार गरजेचं आहे मोठी झेप घेण्यासाठी. फुलटॉस बॉल आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढल्या. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, जमिनीला लगत कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू जमिनीला गरंगळत जाणारा, जिथे मिळतील 1 धावा. एका धावेनिशी षटक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकानंतर आपण पाहतोय 12 चेंडू 30 यार्ड सर्कलचा नियम या ठिकाणी मुडकळीस येईल. 36 धावा 18च्या सरासरीने राहिलेली वाटचाल आहे. भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ दमदार खेळ करतोय.
चला थोडा सामना आपल्याला स्पीडअप करावा लागेल. मी मोरिया 11 सावरकर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आता टीम मीटिंग वारंवार करू नका. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पहिल्यांदा काही नियम मोडतील की असं वाटलं होतं का दररोज दुसऱ्या आणि तिसऱ्या रात्रीमध्ये 7:30 वाजता बरोबर शार्प चेंडू पडलाय. पण आजच्या रात्रीमध्ये काहीसा उशीर झाला या स्पर्धेला. 2 षटकं 36 धावा. बाळूने या षटकामध्ये खर्च केल्या तब्बल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 38 सर्कलमध्ये झालेली एक दमदार सुरुवात तुम्हाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाते. पण इथे आता कुठेतरी सावरकर संघाच्या गोलंदाजाला कॅप्टनला विचार विनिमय करायला भाग पडलाय. कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल, एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. एक विकेट जिथून सावरकर संघाला या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी मिळेल. पण कोणता असा गोलंदाज असेल जो पहिला ब्रेक थ्रू सावरकर संघाला या ठिकाणी प्राप्त करून देईल. नवीन गोलंदाज विकी घरातला या ठिकाणी वापरला जाईल. मैदानावर आता अदला बदल आहे, डावा उजवा कॉम्बिनेशन. डाव्या हाताचा गोलंदाज इथे वापरला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर विकीला आपण पाहतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल रिव्हर्स केल्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र पंचांचा बोर्ड गेलाय आव्हाळाकडे. विकीनं काढली आहे पहिली विकेट. मोरिया 11 सावरकर संघ थोडा जास्तीचा वेळ खर्च होतोय. कृपा करून थोडीशी घाई करा आणि नेक्स्ट मॅच प्रतिस्फोट चिंचपाड आणि RS एंटरप्राइजेस बोलाना तावरे. आपण आला असाल तर आपण आल्याची त्वरित नोंद करून घ्या. आज या स्पर्धेच्या माध्यमातून 100 रुपयाचे कुपन्स आपण वाटतो आहोत. खरं तर 100 रुपयाच्या कुपन्सवरती तुम्हाला एक बाईक मिळेल आणि जी आर्थिक पाठबळ आर्थिक सहाय्यता जी काय आपल्याला मिळणार आहे किंवा ज्या कुपनच्या आधारावरती आपल्याला जी धनराशी प्राप्त होईल ती आपण एकत्रित करून काही गोरगरिबांच्या सत्कारमी जी लागत असताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रील कॉम्पिटिशन आहे. बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफीची अवॉर्ड आहे जी मात्र 11,111 रुपयाचं दिलं जाणार आहे आणि एक गिफ्ट हॅम्पर देखील. ये साली पहिल्या बॉलवर विकेट. विकी तयार. शॉट ऑफ लेंथ होता, अगदी स्विंग अँड मिस असं म्हणावं लागेल. पण यावेळेस लेग बाईच्या माध्यमातून एक धावा या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावा येणं फार गरजेचं आहे. सावरकर संघाच्या दृष्टिकोनातून विकी सारखे गोलंदाज इथे आता फलंदाजावर हवी होणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये विकीनं एक धाव दिली आहे, एक विकेट देखील प्राप्त केली आहे. कालच्या रात्रीमध्ये सावरकर संघ देखील बुकरविरा नाईटमध्ये टॉप 4 मध्ये गेलाय. चांगला खेळ, चांगला टप्पा त्यांचा सुरू आहे. जेव्हा जेव्हा चांगली वेळ असते ना, तुमच्या हातातून चांगल्या गोष्टी घडत असतात. काही वेळास आपण अधिक मेहनत करतो, प्रयत्न अधिकचे केले जातात, परंतु तरीही आपल्याला यश मात्र मिळत नसतं. पण सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा संघ सावरकर. विकीनं केले कमबॅक या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. इथे आणखी एक स्विच करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार चुका केल्या जात आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा होत्या मित्रांनो. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये आलाय विकी घरत, ज्यानं आतापर्यंत 4 क्वालिटी बॉल डिलिव्हर केलेले आहेत, ज्यातून फक्त 1 धाव या गोलंदाजानं खर्च केली आहे. चेक. जितेश घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जितेश घरत अर्थात मोरिया 11 सावरकर संघ खेळतोय आणि जितेश घरतने जर का कॅच टिपला तर प्रत्येक कॅचसाठी सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एस एक अनोखी स्पर्धा आहे. खेळाडू या ठिकाणी मालामाल होतील, पण खेळाडूंसमेत प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी मालामाल होऊ शकतो. आणि याकरता इन्फ्लुएन्सर असतील, रील स्टार, युट्यूबर यांच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या काही व्हिडिओ आपण आता इंस्टाग्रामवर व्हायरल होताना देखील पाहतोय. काही भन्नाट फुटेज या स्पर्धेचे आता सध्याच्या घडीला सोशल मीडिया गाजवत आहेत. आणि आस्थागत अजूनही तुमच्याकडे 2 दिवस आहेत, ज्यामध्ये तुमची ईर्ष्या, तुमची मेहनत, तुमचे एडिटिंग आणि तुमचा कॅमेरा इथे ओपन करा आणि जिंका तब्बल 11,000 रुपये.
येस, यावेळेस लोवर फुल टॉस आहे, कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. पण काय कमबॅक केले षटकामध्ये, विकीचं जोरदार टाळ्यांनी कौतुक करावं लागतील, कारण 2 षटकामध्ये 36 धावा आल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विकीनं केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण करण मडवीला या ठिकाणी घरचा रस्ता दाखवला. 40 धावा 3 षटक हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धा नाही आहे, ही स्पर्धा नियमामध्ये खेळली जाते. पहिला सामना 5 षटकांचा आहे, शेवटचा सामना देखील 5 षटकांनी संपवला जातोय. ओरिजिनल क्रिकेट. काही वर्ष जर आपण पाठीमागे गेलो ना तर आपल्याकडे देखील 6-6 मॅचचे टुर्नामेंट बघायला मिळायचे. त्या स्पर्धेमध्ये देखील पहिला षटक, पहिला मॅच हा 6 षटकांचा खेळला जायचा आणि फायनलचा सामना देखील 6 षटकांनी. टोटल धावा झाल्या 40 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय द लिजेंड ऑफ लेदर बॉल क्रिकेट, रायगडच्या क्रिकेटचा एक दिग्गज हिरा, ज्यानं सातत्यानं गेली कैक वर्ष लेदर बॉल क्रिकेटची सेवा केली आणि रायगडचं नेतृत्व केलं, असे जितू दादा नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन अतिथी कक्षामध्ये होत आहे. त्यांचं आपण मनापासून करूयात स्वागत. दिग्गजांची मांदिली आहे आज. बरेच राजकीय नेते मंडळी आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला आजच्या रात्रीमध्ये उपस्थित बघायला मिळतील. चौथं षटक आहे. सुमितला आपण या ठिकाणी पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, परत एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र थोडीशी चूक केली आहे. मागील 6 चेंडूमध्ये भूमिका स्पोर्ट चिरले संघ फक्त आणि फक्त 3 धावा जमू शकलाय. ही जमेची बाजू राहिली आहे. सावरकर संघाच्या गोलंदाजीची जादू आहे. विकीनं केलेलं कमबॅक, त्याच्या पावलावर पाऊल टाकलंय सुमितनं. 12 चेंडूमध्ये सार्थकनं आतापर्यंत 30 धावा केल्यात खऱ्या, पण त्याला साथ कोणाकडून मिळाली नाही आहे. ही देखील दुसरी बाजू आपल्याला या चालू मॅच मध्ये बघायला मिळते. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक केला इथे, लॉंग लेगच्या दिशेने आलाय हा. आणखी एक दमदार स्ट्रोक आलाय हा चौकार. बाळा स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा बाळा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर हर्षलजी गरज साहेब, मी विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊनच विराजमान राहायचं आहे. हर्षलजी गरज साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार असतील. सुमित, पुढचा बॉल, ताकदीचा वापर केलाय. स्टेट टू द बॉलर. बॉलरच्या डोक्याच्या वरून चाललाय, सीमा रेषेला दस्तक देणारा आणखी एक ठोकलाय चौकार. येस, आपल्या वडिलांनी एक क्रिकेटचा काळ गाजवला, रमाकांत पाटील, रमाकांत घरात, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलंय. रमाकांत म्हणजे ऑफ साईडचा बादशाह, आणि वडिलांनी ज्या पद्धतीने धडे दिलेत ना, सार्थक आपल्या आयुष्यामध्ये सार्थकी लागलाय. जबरदस्त खेळ सार्थकचा, अप्रतिम बॅटिंग केली आहे. कमी वयामध्ये नवघर गावाच्या भाई चषकामध्ये आज रात्री चमकतोय कोण? सार्थक चमकलाय. अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर लागले आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आहे. येथे खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यामध्ये टाकलाय. एक धाव जलद गतीने पूर्ण केली आहे. एकापेक्षा अधिक या चेंडूवर काही मिळणार नाहीये. 49 धावा धाव फलकावर लागत आहेत. 15 चेंडूमध्ये 39 धावा सार्थकने केल्या आहेत. आपण पाहतो एका बाजूला मोरिया 11 सावरकर, दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट्स चिरले. या दोन संघादरम्यान एक बिग बॅटल युद्ध सुरू आहे. युद्धभूमी नवगरचं हे प्रांगण जिथे आपण चित्त थरारक या स्पर्धेला कव्हर करतोय. नेक्स्ट बॉल, ओ हो ओव्हर पिच बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, नजाकत बघायला मिळाली आहे. इट्स अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकार. बोलाना धावरे संघाचा कर्णधार
आर आर एंटरप्राइजेस बोलानात आवरे टीमचा कॅप्टन चला त्वरित या. हे षटकारानं पन्नाशी झळकली आहे. पुढचा बॉल यावेळेस आडव्या हातानं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिडॉन मध्ये इथे काय घडलंय पहा. तू मय गडबड झाली आहे. डायरेक्ट थ्रो. ओ हो नशीब आहे तिथे सार्थकचे. ज्या पद्धतीनं एका चेंडू मागे असंख्य घडामोडी आपल्याला बघायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 57, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर. 4 षटक 57 धावा. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. चलूया इथून आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढच्या सामन्याचं टॉस केलं जाईल जिथे आपल्या समेत जोडले जातील जयेश भोसले सर. मी विनंती करेन JNPTचे विश्वस्त आदरणीय रवीजी पाटील साहेब यांना आपल्या शुभहस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभहस्ते व्हावा. स्वतः खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा स्वतः आदरणीय सुधीर घरत साहेब यांना देखील आपण जॉईंट होत असताना पाहायला मिळत आहेत. टॉस करण्यात येतं. नेक्स्ट मॅच टॉस होत असताना पाहायला मिळत आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य असं नाव तथा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग बोर्ड मेंबर, JNP ट्रान्सपोर्ट, जोएल कन्स्ट्रक्शन, जोएल इन्फ्राप्रेट सर्व्हिस, श्री वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा सुधीजी घरत साहेब यांना आपण या अगदी व्यासपीठावरती पाहत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. येस, याच दरम्यान आपण पाहतोय 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं भाई जसकामध्ये आपण करतोय त्यांचं मनापासून स्वागत. करू आम्ही. चला शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे. चिंचपाडा संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. धन्यवाद. शेवटचं षटक यावेळेस जितेशच्या हातामध्ये बॉल आहे. शॉट ऑफ लेंथ होतं. टायमिंग झालेलं नाही आहे. इथून मात्र एक धाव मिळतीये. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन. पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपकदादा भोईर सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचं करतोय स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. भाई चषक 4 वर्षामध्येच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या या स्पर्धेनं स्वतःची छाप सोडली. कारण काय, एक नियोजन, काटेकोरपणे केलं जाणारं नियोजन, वेळेची बचत, टाइम इज मनी, आणि जिथल्या गोष्टी जागेवर आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक गोष्टीचं अगदी नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. यावेळेस गती परिवर्तन केलाय. बॉल साईड चेंज होईल का? इथे काय घडलंय? फिक्सिंग घेण्याचा मोह मात्र पंचांचा बोट गेला आभाळाकडे आणि समेत आलाय व्हाईट बॉल. व्हाईट कॉल आहे. धाव जरूर मिळेल पण इथून मात्र खेळाडू बाद झालाय. येस, खेळाडूला बाद ठरवलंय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. बॅटिंग रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पंचांना पाहू. PTCच्या माध्यमातून आपण काय नेमकं आलंय कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये हे चित्र. खेळाडू सुरक्षित पोहोचलाय का की मग येस, खेळाडू सेफ आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. फार तंत्रज्ञानाचा हे फायदा आहे. आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत घेता येते. काही ठिकाणी एक कॅमेरा असतो, काही ठिकाणी 2, 3, काही ठिकाणी तुम्हाला 4 कॅमेरे बघायला मिळत आहेत. मुंबई भागामध्ये, ठाणे भागामध्ये गेला तर तुम्हाला 8-8, 10-10 कॅमेरे देखील एका चांगल्या स्पर्धांमध्ये बघायला मिळत आहेत. आणि आता उरण देखील त्या दिशेनं पावलं टाकतोय. कारण उरणचं क्रिकेट देखील यावर्षी या हंगामामध्ये चांगले संयोजन आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले. दमदार आयोजन.
आणि त्यामध्ये भाई चषक हे अग्रस्थानी राहिले. शेवटचं षटक, पुढचा बॉल, आणखी एक बॉल, शॉट होता पण पूल करण्याचा नाद, टायमिंग आलेला नाहीये. 40 धावा इथे मात्र सार्थकनं आतापर्यंत आपल्या बॅट मधून केले आहेत. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज जितेशला पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. 10-12 पावलांचा रनअप त्याचा आपण पाहतोय. 60 धावा धावफलकावर लागले आहेत. किती आकडा येईल. रिव्हर्स केला, हवेमध्ये बॉल आहे आणि पहा एकच धाव मिळते. इथे एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सार्थकनं एका बाजूने किल्ला लढवला म्हणता येईल. 18 बॉलमध्ये 41 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 61 धावामध्ये 41 धावा केवळ आणि केवळ सार्थकच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. याच दरम्यान सन्माननीय राकेशजी कोळी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय दिनेशजी तांडेल सरांचं या ठिकाणी शुभागमन. कामगारांचं नेतृत्व, कामगारांचं लीडर. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जितेशनं लाजवाब गोलंदाजी केली आहे. ज्या पद्धतीने धावा होणं फार गरजेचं होतं. आपण पाहिलं या 4 दिवसाच्या स्पर्धेमध्ये धावांसाठी ओळखलं जाणारे हे मैदान. धावा झाल्यात, या मैदानानं धावा पाहिल्यात, रेकॉर्डही पाहिलेत, पण हस्तगत शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा धावांना धीमा केलाय सावरखार गावाच्या या गोलंदाजानं. गरज होती सावरकर संघाला शेवटच्या षटकामध्ये कमी धावा येण्याची. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये या गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केले आहेत. नाव आहे जितेश. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. 62 धावा. सर्वत्र क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतंय. अगदी प्रत्येक गावामध्ये क्रिकेट आहे, प्रत्येक भागामध्ये क्रिकेट आहे, प्रत्येक शहरामध्ये क्रिकेट आहे. आणि त्यातही ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण फार कमी होताना देखील पाहिल्यात. त्याचं कारण लीग ट्रेंड, गावोगावी लीग स्पर्धा आपण पाहतो. यावेळी इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून आलाय. कोणताही खेळाडू इथे उपस्थित नाहीये. चेंडू चाललाय. इट्स अ 4 रन्स. शेवटचा बॉल. सार्थक खेळतोय 45 धावसंख्येवर. एखादा षटकार ठोकून या स्पर्धेतलं आणखी एक अर्धशतक आपल्या नावावर करेल का? येस, यावेळेस ठोकलाय. ओ हो हो, या स्पर्धेतला 6वं अर्धशतक ठोकलाय. नाव आहे सार्थक. जबरदस्त बॅटिंग केली या सार्थकनं. कमी वयामध्ये मोठी मोठी मैदानं गाजवायची कशी तर दाखवतोय हा सार्थक. टाळ्या झाल्या पाहिजेत सार्थकसाठी. व्यासपीठावरती करतो आहोत. या पण एक विशेष सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. 190 मतदारसंघाचे माजी आमदार आणि तथा आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय होती, आपण विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. मनोहर शेठ भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एक विशेष मोमेंटो या स्पर्धेची गोड आठवण भेट देत असताना आदरणीय सुधीर शेठ गरज साहेब यांना आपण पाहत आहोत. भाईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आदरणीय JNPDचे विश्वस्त रवीजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. रवीजी पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. JNPDचे विश्वस्त ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. विशेष सन्मान JNPDचे विश्वस्त रवीजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान. मी पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी लेदर बॉलचा एक लेजेंडरी क्रिकेटर
आणि आपण पाहिला तर फिटनेसच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवणारे जितूजी नाईक सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विनंती करेन जितूजी नाईक आपल्याला की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. जितूजी नाईक साहेब यांना आपण विनंती करतो आहोत आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून लेदर बॉलचे लेजंड आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर जितूजी नाईक यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. पुढील सन्मान आदरणीय राकेशजी कोळी साहेब आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विनंती करेन राकेशजी कोळी साहेब यांना की आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. दिनेशजी तांडेल साहेब कामगार नेते आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. दिनेशजी तांडेल साहेब कामगार नेते आणि तथा आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले पाहायला मिळाले आहेत आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दिनेशजी तांडेल साहेब एक विशेष सन्मान आपण ज्यांच्या माध्यमातून करत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. या पण या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतो आहोत आणि या सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 72 धावा झालेल्या आहेत. 73 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. इथून दुसऱ्या डावाकडे जाऊया. आपण पाहतो अतिथी कक्ष कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये या स्पर्धेच्या चौथ्या रात्रीमध्ये 190 विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री मनोज शेठ भोईर साहेबांची छबी आपल्याला या ठिकाणी कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये दिसते. त्यांच्या अगदी लगत ही स्पर्धा ज्यानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधोरेखित केली आणि भाई चस्काचं नाव आज अटकेपार नेलंय अशा स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भाई सुधीर घरत साहेबांचं देखील या ठिकाणी आपण शुभ आगमन कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये पाहतोय. त्यांच्या अगदी लगत आपण पाहतोय JNPTचे सन्माननीय विश्वस्त रवी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. चला मान्यवरांचं स्वागत झालंय. आपण दुसऱ्या डाबाकडे वळूया. दुसऱ्या डाबामध्ये परत एकदा महाराष्ट्राचा एक दमदार आवाज जयेश भोसले सरांच्या या वाणीकडे आपण वळूया. धन्यवाद. अतिजी पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचत असताना पाहायला मिळाला. आदरणीय सुधीजी घरत साहेब यांना आपण या स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून मनोज शेठ भोईर साहेब माजी आमदार ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. या मॅचकडे वळूयात. महत्त्वाचा सामना एका बाजूला पाहायला मिळतो. भूमिका स्पोर्ट शिरले काय अर्धशतक टोकले या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक पाहायला मिळालं. सार्थक घरत युवा प्रतिभावान संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. शुभम पाटील आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. सामन्याला सुरुवात होती. पहिलं षटक इथून पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात अंडर 17च्या खेळाडूंनी अर्धशतक टोकलेलं आपण पाहिलं. सामन्याला सुरुवात होते. शुभम पाटील गोलंदाजी मार्कमध्ये तर स्ट्रायकर एंडला जिथे पाहायला मिळतो आहे बाळू घरत. पहिलाच बॉल इन टू द गॅप. अगदी गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोड करून आलाय बाळू. त्याने ठोकला हा चौकार. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती आणि काय ड्रॉई केलाय ते बाळूने. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चौकार आलाय. पुढचाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक दिस वॉस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन बॉलमध्ये 10 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. काय बॅटिंग चालू आहे. दर्जेदार खेळ बाळू घरत मैदानाच्या आतमध्ये करतोय. शुभम पाटीलचा अगेन्स्ट इनसाइड आउटचा षटकार देखील पाहायला मिळालाय. हा खेळाडू थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा फ्रंट लेग पुढे आणलं होतं. परफेक्ट मिडल झालेला नाहीये. सिंगल निश्चित झाली आहे.
संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडती आहे. धावफलकावरती 11 आहेत. 73चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर धावा सातत्याने येत आहेत. 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. मैदानाच्या आतमध्ये 11-0 आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला नितेश घरत पाहायला मिळेल. अकराला 0. हाऊस वेस्टीच्या बाहेर बाच्यातली कडा इथून मात्र घेतलेली पाहायला मिळाली. शुभम पाटीलकडे ही खासियत राहिली आहे. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट काय या खेळाडूने जिथे मात्र प्रत्येकाची अगदी मन जिंकली होती या खेळाडूने आणि सातत्याने उजव्या यशीच्या बाहेरची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. फिंगर रोल त्याने केलेली पाहायला मिळते आहे. युवा आहे, प्रतिभावान आहे आणि जिगरबाज देखील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला लोअर फुलटोस होता. फुल टोल वसूल केलाय. लोअर फुलटोस बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय षटकार. आपण अतिथी कक्षाच्या दिशेने पाहतोय. भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका चिटणीस सन्माननीय तेजस पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण भाई चस्कामध्ये करतोय स्वागत. तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय वाहतूक संघटना तालुका अध्यक्ष उरण सन्माननीय संदेशभाई घरत सरांचं देखील या ठिकाणी झालंय शुभागमन. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय त्यांचं मनापासून स्वागत. 17 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल शुभम. पुन्हा एकदा आडवा बाटने अकुड टप्पा. चेंडू करतो आकाशाशी गप्पा. ठोकला उत्तुंग षटकार. नितेश घरात 2 बॉल 2 षटकार ठोकलेले पाहायला मिळाल्यात. ओय बिंदास लावा आता तुम्ही. फिल्डिंग चौकात आला आमचा किंग डीजे मॅडी सांगतोय निश्चित. 2 बॉल 2 षटकार आल्यात. संघाचं हे रुपडं पालटलं. हे कुपन लकी ड्रॉचं तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर 100 रुपयाच्या कुपनवरती तुम्ही एक गाडी जिंकू शकता. आमचे कुंदनजी बंडा आणि कृष्णा मात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेले पाहायला मिळाल्या. 23 धावा धावफलकावरती आहेत. 73चा पाठलाग अजूनही पडण्याची आवश्यकता आहे. सामना खुला केलाय. मॅच ऑन गेम ऑन. सार्थक घरत अंडर 19चा खेळाडू आहे. जिगरबाज युवा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. चिर्लेच्या या खेळाडूच्या नावावरती बाईक देखील आहे. अंडर 70चा असून देखील त्याच्या नावावरती बाईक देखील पाहायला मिळाली आहे. आणि चिर्लेकर काही करू शकतात. थोड्याच दिवसामध्ये आणखीन एक राधे एंटरप्राइजेसच्या मैदानावरती आणखीन एक स्पर्धा येते. या वेळेला खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 6. येतोय षटकार. षटकाराच्या कक्षेमध्ये प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये सावरकर गावाचे सन्मान्य उपसरपंच आदरणीय श्री जितेंद्रजी घरत यांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतोय. त्यांना आपण विनंती करतोय की आपण कृपया अतिथी कक्षामध्ये यावं. षटकार आला. संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. जे सर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं जो खेळाडू उभा आहे बाळू यानं जर षटकार हॅट्रिक ठोकली ना तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी संदेशभाई घरत यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येणार आहे. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथून पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय मोरिया 11 साबरकार. हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 29 आहेत. इथून मात्र आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती बनल्या. सार्थक तोही खर्चिक आणि महागडा साबित होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. हा स्लोवर होता. फिंगर रोल केली आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
एक टप्पा घेत निश्चित आल्या त्या या 4 आला चौकार. अतिथी कक्षामध्ये पाहतोय चाइल्ड केअर सामाजिक संस्था उरण नवी मुंबई यांचे सन्माननीय सर्वे सर्वा कडू सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विवेक कडू आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं आपण मनापासून करतो या ठिकाणी स्वागत. तुम्ही 6 वाजवाल. हा चौकार आहे आणि स्क्रीनवरती ते पाहिले गेलं. तिथे असणाऱ्या 15 प्रेक्षक वर्गाने सांगितलं 15 पेक्षा जास्तीचं. 33-0. हा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. 39-0. 20 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 34ची गरज. यावेळेला लोअर फुट होतो. ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल येत असताना बाला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. बॅटिंग टीमने DRS घेतलाय. प्रथम दर्शनी मला वाटतं गुडघ्याचा थोडासा वरती असावा बॉल. या तिसरी अंपायर जास्तीचा वरती नव्हता. पंचांनी हा योग्य निर्णय दिलाय. परंतु बॅटिंग टीमकडे DRS आहे तर तो थोडासा वापरी करायला हवा. पंचांचा निर्णय हा यथायोग्यच आहे. पाहूयात निर्णय काय येतो. वेस्ट साईड किती आहे. सुधीर गरज साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहात. फेअर डिलिव्हरी. थोडासा अजून खाली असता तर डोपरावरतीच लागला असता. हे सांगण्याचा पंच आमच्या तिसऱ्या अंपायरने केलाय. धावफलकावरती 39 आहेत. 39 ऑन दी बोर्ड आहेत. 40 धाबा. एक सिंगल आली. येणारे चेंडू इथून पाहिले तर आपण मग इथून येणारे 19 चेंडूचा यावेळेला लोअर फुलटोत होता. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्सा कव्हरला लाजवाब स्ट्रोक. षटकार. बाळू घरात पाडा बोलतोय आणि राडा घातला त्याने मैदानावरती. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोत बॉल जो मात्र एक्सलेंट टायमिंग आणि ब्युटिफुल प्लेसमेंटच्या जोरावरती त्याने षटकार ठोकलाय. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेतला आणखीन एक बॅटर बनलाय तो अर्थात नितेश घरात. 3 बॉल 3 षटकार. 46. 2 षटकांमध्ये 46 बनवल्यात. 2 षटकांमध्ये 46 धावा आल्यात. येणारे 18 बॉल आणि 27ची गरज. या मैदानावरती लिलया धावसंख्येचा पाठलाग 82चा होताना पाहायला मिळाला आणि मोरिया 11 साबरखार आता या सामन्यामध्ये या धावसंख्येचा पाठलाग लिलया करतोय. 73चा पाठलाग आहे. 46. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती केवळ 27 धावसंख्येची. कृतज्ञ मडवी गोलंदाजी मार्कमध्ये असताना पाहायला मिळतो आहे. कृतज्ञ मडवी अर्थात करण मडवी ज्याला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. 8 बॉल 28. बाळू नॉट आउट बॅटिंग करतोय. नितेशला आपण पाहिलं तर 4 बॉल 18. 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. थैमान माजवलं मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंनी. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जिथे प्रतीक स्पोर्ट चिंचपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली आहे जिथून धाव येणार नाही आहे. डॉट बॉल षटकारांमध्ये डील केली आहे. 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 2 चौकार आल्यात आणि अद्याप 6 षटकार पाहायला मिळाल्यात. उलटी टोपीवाला बाळा नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. उलटी टोपीवाला बाळा रायगडात फेमस आहे आणि हा एकमात्र संघ आहे ना चिंचपाडा या टेनिस क्रिकेट विश्वातला. एकमात्र संघ आपण पाहणार आहात जो ज्या संघाकडे आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती प्रत्येक खेळाडूच्या आईचं नाव ज्या संघाच्या जर्सीवरती राहतो तो चिंचपाडा संघ. आडवा बाटने ऑन साइडला आणखीन एक आला रे आला. बाळू घरात आला आणि त्याच्या बाटमधून येतोय षटकार.
राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, तुझे तो बख्शे इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर. लोअर फुल टोज, आणखीन एक चेंडू डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. चिंचपाडाकरांनी यावर्षी मला वाटतं 120 किलोचा एक खेळाडू मागवलाय आणि तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. चिंचपाडाकरांची खासियत आहे पल्लवी ढमाले. खरं तर रायगड टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण स्तरावरती पहिली महिला खेळाडू खेळताना पाहायला मिळाली होती याच संघामध्ये. या संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती आपल्या आईचं नाव पाहायला मिळतं आणि अनेक गोष्टी या संघाने केलेल्या आहेत. 53-0. 15 बॉल 20 ची गरज. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. हा झेल लिलया झेलला गेलाय. धक्का आणखीन एक लागला. 53 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे नितेश होतोय आउट. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य सीमाताई अनंत घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सभेत त्यांचे चिरंजीव आदित्य घरत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. त्यांचं मनापासून स्वागत. चौथ्या रात्रीमध्ये विविध क्षेत्रातली माणसं आज या ठिकाणी आपल्याला एकत्र बघायला मिळतात. ही खरं तर भाई चषकाची असणारी ओळख आहे. क्रिकेटच्या स्पर्धा सर्वत्र होत असतात, परंतु क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन कसं असावं, त्याचं संयोजन कसं केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी भाई चषकानं एक उदाहरण, एक आदर्श टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ठेवला आहे. आणि म्हणूनच आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला सर्वत्र बघायला मिळते. जितेश घरत आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामना खुला झालाय. 11 बॉल 35 वरती बाळू घरत नॉट आउट बॅटिंग करतोय. 53 आहेत. विजयासाठी केवळ 20 ची आवश्यकता आहे. येणारे 14 बॉल आणि 20 ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रतिस्फोट चिंचपाडा संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बाळा 5 षटक 5 गोलंदाज बंधनकारक राहतील. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आहे. एक DRS व्हाईट बॉल आणि वेस्ट बॉल साठी, वेस्ट साईड साठी तुम्हाला देण्यात येईल. बॉल जिथे गहाळ झाला, काळा झाला, खराब झाला, दिसेनासा झाला, नवीन जय सर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जितेशसाठी या ठिकाणी प्राइज असेल. जर षटकार ठोकला तर कुमारी सिया जयप्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस तिच्यासाठी आलंय, त्याच्याकरता आलेलं आहे. मामा मैदानाच्या आतमध्ये आला आणि सियाने खरं तर पारितोषिक सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत असताना पाहिला मी इथे आपल्या मामासाठी. मैदानाच्या आतमध्ये दाफलकावरती बनलेले आहेत त्या 54. दाफलकावरती आहेत त्या 54ला एक. लालचंदजी गावंडसर यांना मी विनंती करेन आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. 54ला एक आहेत. पुढचा बॉल यावेळेला फुलर लेनचा कमी गतीचा करंटचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना या षटकामध्ये पाहायला मिळाला. 12 बॉल 19 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये राहिली आहे. खूप काय बाकी है या सामन्यामध्ये असंच म्हणावं लागेल. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 54ला एक. मोरिया 11 सावरकर. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. येस करतोय. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी उरण तालुक्याचे सन्मान्य चिटणीस तेजस पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय जयप्रकाशजी भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण आदरपूर्वक आपल्या मान्यवरांना या ठिकाणी समर्पित करावा. भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस तेजस पाटील सर, एक युवा डॅशिंग नेतृत्व, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे भाई चषकाच्या वतीनं तुमचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण पाहतोय वाहतूक संघटना तालुका अध्यक्ष सन्माननीय संदेशभाई गरज सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदर तिथ्य सन्मान या चषकामध्ये केला जातो आहे. या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय विवेकजी कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, सामाजिक कार्यामध्ये लहानपणापासून असणारी आवड
आणि आज हस्तगत आपल्या संघटनेचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार करत असतात. मी विवेक कडू यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. मी विनंती करतोय जयप्रकाशजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांना समर्पित करावा. हा सन्मान आपल्या सामाजिक कार्याचा आहे, हा गौरव आपल्या कर्तृत्वाचा आहे, आपण करत असलेल्या सेवेचा आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा होणारा हा शुभ सन्मान हे चालूया आपण मान्यवरांच्या स्वागतातून परत एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइस सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, कारण मामा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जितेश गरजच्या वाटमधून 2 बॉल 2 षटकार. सामना खुला, मॅच ऑन, गेम ऑन. 10 चेंडू आणि 7 ची गरज. पुढचा बॉल कुणाल यावेळेला वेगाने बाहेरच्या दिशेने निघणारा आणखीन एक चेंडू इथून पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चांगला सामना बनलाय. मोरिया 11 साबरखार या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. संदीप पाटील खरं तर जासई गावचे आहेत, परंतु सावरकर संघाला इथे आज पाहिलं तर पाठराखण करण्यासाठी ते आलेले आहेत. मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केला, मनगट वळवली आहेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल आलाय, जेल टिपण्यात आला आणि जितेश गरज आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झालाय बाद. आपण पाहतोय मराठी मनाचा मानबिंदू महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित असणारे सन्माननीय सत्यवानजी भगत सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय. मॅच रंगात आहे आणि इथे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आपण भाई चषकामध्ये करतोय स्वागत. 8 चेंडू आणि आता मात्र 7 धाव संख्येची आवश्यकता. सुमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. सुमित गरत सामना बनतोय. एक चेंडू महत्वाचा आहे आणि तो हातात असताना कुणालला आपण मैदानाच्या आतमध्ये कुणाल वडवीला आपण पाहत आहोत. विकेट मिळवली आणि ती प्राइजलेस आहे, कारण 2 बॉलवरती 2 षटकार आले होते. हाफ ट्रॅकर इथून लेट कट केलाय, मुभा होती, रूम दिला, कट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. व जिथे मात्र चेंडूवरती येईल. थ्रोईंग आर्म फारसे चांगले पाहायला मिळालेत. सिंगल इथूनही येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 67 ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच तयार राहायचं. एका बाजूला पाहायला मिळणार आहे तो अर्थात प्रतिस्फोट चिंचपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना. पुढचा बॉल यावेळेला फटका बसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक झेल. कहाणी में ट्विस्ट. महत्वाचा बॅटर बाळू घरात बाद झालाय. आता रंगात आली ही मॅच. आता सामना रंगात आलाय. झेल टिपण्यात आला. 13 बॉल 35 धावांची खेळी बाळू घराची इथून संपली आहे. 6 बॉल 6 ची गरज. मध्ये पाहतोय आपण सावरकर गावाचे सन्माननीय उपसरपंच जितेंद्रजी घरत सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय त्यांचा शुभ सन्मान. मी विनंती करतोय जितेंद्रजी घरत यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सावरकर गावाचे सन्माननीय उपसरपंच जितेंद्रजी घरत यांना हा सन्मान आपण समर्पित करतोय. आदरपूर्वक दिला जाणारा हा सन्मान आपण पाहतोय. महाराष्ट्राचं असणारं अलंकृत वस्त्र अंगावर परिधान केले जाईल. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना हा सन्मान समर्पित करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर शैलजाताई सुधीर गरत यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. वैष्णवीताई यांचंही आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. सौभाग्यवती शैलजा सुधीर गरत यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या 4थ्या रात्रीमध्ये या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत.
आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीचा डॉट बॉल आलाय. पाठ चेंडूने आता मात्र 6ची आवश्यकता आहे. सामना बनला, मॅच बनली आहे. काय घडलंय या सामन्यामध्ये पहा. धाडसी माणूस भीत नाही, बिनाडा माणूस धाडस करत नाही. धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. हिंमत दाखवायला लागणार आणि होय इथे हिंमत दाखवली. शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावरती प्रहार करत मॅच फिनिश केली आहे ती अर्थात सुमित गरतने. सामना संपला. समान मॅच बाळू घरात राहिलाय, ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर अगदी तोडफोड इनिंग त्याने साकारली. 13 बॉल 35 धावांची अगदी एक महत्वाची इनिंग त्याच्या माध्यमातून. हेच याच दरम्यान आपण पाहतोय 190 विधानसभेचे सन्मान्य माजी आमदार आदरणीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब या कार्यक्रमातून प्रस्थान करतील.